नमस्कार, मी प्रदीप पाटील आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या वर्षीची संचय मान्यता माहिती आहे ती कशी फॉरवर्ड करायची। आपल्याला माहिती असेल की या वर्षी संचय मान्यता 1 जानेवारी 2018 च्या पटावर आपल्याला होणार आहे। तर माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी आपल्याला काहीतरी कामं करायची आहेत। तर ही कामं आपल्याला करायची आहेत स्कूल पोर्टलवर, तसेच संचय मान्यता पोर्टलवर आणि स्टुडंट पोर्टलवर। तर मी काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ ज्या कशी प्रक्रिया करतात हे दाखवणार नाही, तर काही बेसिक बाबी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत ह्या इथे तुम्हाला सांगणार आहे। तर मित्र, लक्षात घ्या, पहिल्यांदा जे आपल्याला काम करायचे आहे ते स्कूल पोर्टलवर काम करायचे। तर आपण मागे सुद्धा स्कूल पोर्टलवर आपण लॉग इन करतो। याच्यावर लॉग इन केल्यानंतर जो पहिला टॅब आहे बेसिकमध्ये पहिले 5 टॅब आपल्याला फायनलाइज पाहिजेत, ते आपण केलेले असतील। परंतु काही शाळांना ज्या अनुदानित शाळा आहेत किंवा विनाअनुदानित शाळांचं अनुदानितमध्ये रूपांतर झालं असेल तर त्यांना कॅटेगरीमध्ये आपली शाळा ज्या आहे टाईप आहे पार्टली ॲडेड वगैरे हे करायचं आहे। ते जर तुमचं झालं नसेल तर लॉग इनवरून करून घ्या। तसेच महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये 5वा टॅब मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन्स, भाषा आपल्या माध्यम कोणतं आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल करायचा असेल तो द्वारे करता येतात। बाकी सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व शाळांचे हे बेसिक इन्फॉर्मेशन हा टॅब मला वाटतं बेसिकचं टॅब सर्वांचं पूर्ण असेलच। तर या गोष्टी आपल्या मागेच फायनलाइज केल्या आहेत नसतील तर ज्या सुधारणा करायच्या असतील त्या व्हिडिओकडून करून घ्या। नंतर आहे पायाभूत सुविधा, या टॅबमध्ये आपल्याला काम करायचं आहे। लक्षात घ्या मित्र, तुमची संचय मान्यता तुमच्या पटावर सुद्धा होत असते आणि तुमच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ज्या रूम आहेत त्यांच्यावर असते। म्हणजे जे शिक्षक आहेत त्यांना त्याप्रमाणे आपल्याला रूम अवेलेबल पाहिजेत, तितकी रूमची संख्या पाहिजे, तेव्हाच योग्य संचय मान्यता होऊ शकेल। माझं असं उदाहरण आहे की आमच्या इकडे जर शिक्षक होते, पट होतं, परंतु जे स्कूल पोर्टलवर एक रूम कमी दाखवली होती, त्यामुळे तो शिक्षक शाळेमध्ये संचय मान्यतामध्ये बसला नव्हता। याचा अर्थ काय होतो, आपल्याला या पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपल्याला बिल्डिंग डिटेल्समध्ये आपली रूम संख्या योग्य टाकायची आहे आणि या बिल्डिंग डिटेल्समध्ये तुमची सर्व योग्य माहिती आहे का ते चेक करायचं आहे, तुम्ही अपडेट करायचं आहे। आणि जो दुसरा टॅब आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक्झिस्टिंग जे बिल्डिंग आहे ची डिटेल्स आहे ती माहिती भरायची आहे। त्यामध्ये आपल्याला शिक्षक माहिती भरायची आहे, त्याच्यासोबत तुमचे किती वर्ग खोल्या उपलब्ध आहेत 1 ते 5 साठी किंवा पुढे जसं 1 ते 5, 7 ते 8 किंवा पुढचे जे वर्ग असतील त्यांच्यासाठी ती योग्य भरा, अपडेट करा आणि फायनलाइज करा। तुम्हाला असं वाटतं की गेल्या वर्षी हे काम केलं असेल तर या वर्षीसुद्धा तुम्हाला ते अपडेट करून फायनलाइज करायचे। लक्षात घ्या, हे काम झालं आपलं स्कूल पोर्टलवरील। त्यानंतर आहे संचय मान्यता। संचय मान्यता HM लेवलवर जो पोर्टल आहे आपल्या education.maharashtra.government.in स्कूल पोर्टलच्या बाजूला जो पोर्टल आहे संचय मान्यता त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर आपल्याला HM लॉग इन करायचं आहे। HM लॉग इन केल्यानंतर आपल्याला 3 टॅबवर काम करायचं आहे। त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन आहे, बेसिक इन्फॉर्मेशन चेक करा, शाळा कितवीपर्यंत आहे, कितवी दाखवत आहे, खोल्या किती आहेत, माध्यम कोणते आहे ते चेक करा। खोल्या समजा आपल्या फायनल असतील तर आपल्याला क्लस्टर लेवलवरून रिटर्न करून बदलता येतील। बाकी गोष्टी तुम्हाला बदलायच्या असतीलच त्या तुम्हाला लॉग इनवरून बदलायच्या असतील, लक्षात घ्या। हा सुद्धा टॅब अपडेट करा आणि फायनलाइज करा। नंतर आहे
वर्किंग स्टाफ. तर हा जो वर्किंग स्टाफ आहे, टीचिंग स्टाफ, तर त्याच्यामध्ये आपल्या 1 ऑक्टोबर रोजी आपल्या 2017 रोजी जे शिक्षक होते ती संख्या योग्य भरायची आहे. जर तुमचे हेडमास्टर असतील वगैरे, अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट टीचर असतील, ते सर्व योग्य भरायचे आहेत, अपडेट करायचं, फायनलाइज करायचं आहे. नंतर आहे नॉन टीचिंग स्टाफ. नॉन टीचिंग स्टाफमध्ये सुद्धा जी माहिती आहे अनुदानित शाळेची सर्व अपडेट करा, फायनलाइज करा. झेडपीसाठी नॉन टीचिंग स्टाफ नाही, परंतु त्यांनी सुद्धा काही नसताना सुद्धा अपडेट व फायनलाइज करायचं आहे. आणि आपला प्रोग्रेस बार हा 100% होईल हे चेक करायचं. मग मित्रांनो लक्षात घ्या, स्कूल पोर्टल आणि संचय मान्यता पोर्टलला हे फायनलाइज झाल्याशिवाय माहिती फॉरवर्ड होणार नाही. संचय मान्यताची एक जरी माहिती अपूर्ण असेल तरी ती आपल्या संचय मान्यता पोर्टल ओपन होत नाही. हे झालं आपलं स्कूल पोर्टल आणि हे जो संचय मान्यता पोर्टलचं काम. तर आहे स्टुडंट पोर्टलवर काम करायचं आपल्याला. स्टुडंट पोर्टल लक्षात घ्या, जेव्हा आपण स्टुडंट पोर्टल लॉग इन करू तेव्हा पहिल्यांदा लक्षात घ्या आपली शाळा कितवी ते कितवीपर्यंत दाखवत आहे, जो स्कूल डिटेल्समध्ये दाखवत आहे 1 to 8, 1 to 12 असं काय ते चेक करा अगोदर. नंतर मीडियम चेक करा. बदलायचे असतील तर EO लॉग इनवरून स्कूल पोर्टल आपल्याला चेंजेस करावे लागतील, लक्षात घ्या. हे झालं. त्यानंतर आपल्याला काम करायचे संचय मान्यता टॅबमध्ये, संचय मान्यता रिपोर्ट्स. यामध्ये संचय मान्यता रिपोर्ट्स 2017-18 काम करायचं आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या येथे सुद्धा मॅनेजमेंट चेक करायचं आपल्याला. जसं आमचं झेडपीचं असतं तरी झेडपीचं असेल तर आम्हाला जिल्हा परिषद हा मॅनेजमेंट असतो. तुमचं ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे ते मॅनेजमेंट चेक करा. नंतर खाली आपल्याला काम करायचं प्रत्येक तुकडीचं. लक्षात घ्या प्रत्येक तुकडीचं झेडपीसाठी सांगतो. झेडपीला साठी ज्या तुकड्या असतात सर्व ॲडेड असतात. ते नोट ॲप्लिकेबल आल्यामुळे खाली तुम्हाला सूचना आली असेल, तुम्हाला जर नोट ॲप्लिकेबलचं ॲडेड करायचं असेल तर काय करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही नोट ॲप्लिकेबल हा ॲडेड हा प्रकार घालवत नाही तोपर्यंत तुम्हाला फॉरवर्ड टू संचय मान्यता हा टॅब उपलब्ध होणार नाही. त्यासाठी काय करायचं लक्षात घ्या, मास्टर टॅबमध्ये जायचं, डिव्हिजनमध्ये जायचं. डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर एक इयत्ता घ्यायची. एक इयत्ता घेतल्यानंतर निवडायची. पहिली इयत्ता निवडले, खाली ते पहिले तितक्या तुकड्या आहेत तितकं त्या तुकड्यांचे सर्व डिटेल्स येतील. तर डाव्या बाजूला क्लिक करा त्या तुकडीवर आणि इकडे ॲडेड प्रकार तुम्ही स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड टाका, अदर असेल तर अदर टाका, काही प्रॉब्लेम नाही, आणि अपडेट करा. असे तुमची जी शाळा असेल तिथं शेवटपर्यंत वर्ग तुम्हाला ॲडेड निवडायचं आहे, लक्षात घ्या. आणि अनुदानित शाळेनी सुद्धा आपल्या ज्या तुकड्या आहेत, काही शाळांवर बघा ॲडेड असतात ते सुद्धा निवडायचे, ॲडेड असतात तो प्रकार सुद्धा निवडायचा. असं करायचं आहे. असं केल्यानंतर आपल्याला ती संचय मान्यता आहे ती फॉरवर्ड करण्यासाठी टॅब आपल्या संचय मान्यता रिपोर्ट्स या टॅबमध्ये येणार आहे. तर लक्षात घ्या इथे काही बाबी आपल्याला लक्षात घ्यायला लागतील. आपला जो पट आहे तो आपल्या तुकड्यासमोर निळ्या रंगामध्ये आहे, तो त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. तर निळ्या रंगावर आणि पूर्ण शाळेचा वर्गाचा आपल्या तो पट येणार आहे, तो चेक करायचा. इथे तुम्हाला जर तफावत आढळली, कारण कसं आहे की 1 जानेवारीनंतर काही विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत आणि काही गेलेले आहेत. तर गेलेले असतील तर ते 1 जानेवारीला आपल्या कॅटलॉगला होते तेच दिसतील, आलेले असतील तर दिसणार नाही. त्याप्रमाणे जर जादा पड असेल आणि तुमच्या कॅटलॉगला वास्तव कमी पड आहे तर त्याप्रमाणे तुमच्या केंद्रप्रमुखांना ते डिटेल्स द्या, त्याप्रमाणे ते रिमूव्ह करून घेतील. हे संचय मान्यता फॉरवर्ड करता वेळी प्रत्येकाने आपल्या जी प्रिंट काढा, प्रिंटवर चेक करा, त्याप्रमाणे आपल्या केंद्रप्रमुखांना कुठले विद्यार्थी रिमूव्ह करायचे असतील ते सांगा, ज्याने तुमची संचय मान्यता ही योग्य होणार आहे. तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये समजले असेलच की कशा प्रकारे आपल्याला संचय मान्यतासाठी काम करायचे आहे. एवढीच आपल्याला या तिन्ही पोर्टलला काम करायचे काम करायचे आहेत. मी पहिल्या सांगितल्याप्रमाणे स्कूल संचय मान्यता या पोर्टलची कामं आहे ती पूर्ण करा. नंतर तुमची स्टुडंट पोर्टलवर कामं करा. तुमची संचय मान्यता योग्य होणार आहे. आपल्या काही तक्रारी असते समजा, तर त्या तुमच्या EOकडून सोडवल्या जातील. EOला कॉन्टॅक्ट करा, EOला पत्र लिहा, जेणेकरून तुमच्या ज्या समस्या असतील त्या सोडून 15 तारखेच्या आत आपल्याला ती कामं करायची आहेत, जेणेकरून आपल्या संचय मान्यतेवर विपरीत परिणाम होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे.
मला वाटतं एवढी माहिती आपल्याला पुरेशी ठरेल जेणेकरून आपण योग्य संच माहिती